राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवारीचा पेच संपला. सोमनाथ काळेंचा कैलासबुवा काळेंना पाठिंबा. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सोमनाथ काळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा मोठा धडाका लावला होता. तरुणांचा पाठिंबा आणि आक्रमक प्रचारामुळे त्यांची उमेदवारी चर्चेत होती. मात्र पक्षाने कैलासबुवा काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सोमनाथ काळे यांनी आपला वैयक्तिक प्रचार थांबवून अधिकृत उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचार रॅली दरम्यान त्यांनी कैलासबुवा काळे हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट करत कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. पक्षांतर्गत एकीचे चित्र दिसत असले तरी सोमनाथ काळे यांच्या समर्थकांमध्ये आणि काही स्थानिक नागरिकांमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजी असल्याचे बोलले जात आहे. तसेच सोमनाथ काळे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र अद्याप त्यांनी कोणत्याही प्रकारची बंडखोरी किंवा अपक्ष उमेदवारीबाबत अधिकृत भाष्य केलेले नाही. निर्देशन पत्र सादर करण्यासाठी बुधवार 21 जानेवारी 2026 पर्यंतची मुदत आहे. सोमनाथ काळे यांनी सध्या तरी पूर्णपणे पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली असून ते ज्येष्ठ उमेदवाराला विजयी करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. अर्जाबाबतच्या चर्चांमध्ये तथ्य आहे की ती केवळ अफवा आहे, हे 21 जानेवारीच्या अंतिम मुदतीनंतरच स्पष्ट होईल. या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने पक्षाची ताकद वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.